नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, रायगड जिल्हा पोलीस पाटील जिल्हा विशेष प्रश्नसंच भाग 2 यामध्ये आज आपल्याला 15 प्रश्न बघायचे आहेत. परंतु तत्पूर्वी जे विद्यार्थी या चॅनेलवरती नवीन असतील, त्यांनी आपलं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ई बुक हवा आहे, त्यांनी मला अजून माझा नंबर आहे 97 एक मिनिट बघा 97 30 61 32 37 या नंबरवरती मला या ठिकाणी कॉल मेसेज करून तुम्ही ई बुक या ठिकाणी परचेस करू शकता. हे मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती असेल, पोलीस पाटील भरती असेल किंवा जिल्हा न्यायालय भरती असेल, या तीनही परीक्षेसाठी आणि त्याचसोबत इतर ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा होणार आहेत, त्या सर्व परीक्षांसाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. पोलीस पाटील भरतीला तर 100% सर्वच्या सर्व जी-केचे जे क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन आपल्या या बुकमधनंच येणार आहेत, हे 100% आहे. त्यामुळे ज्यांनी हे बुक घेतलं नसेल ते बुक परचेस करा. ₹199 याची किंमत आहे आणि टोटल 918 पानांचं हे पुस्तक आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे बुक घेतलं नसेल, तर त्या विद्यार्थ्यांनी बुक घेण्यासाठी मला दिलेल्या नंबरवरती कॉल मेसेज करू शकता. तर जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. संध्याकाळी आपल्याला छत्रपती संभाजीनगर या विद्यार्थ्यांच्यासाठी जिल्हा विशेष बघायचा आहे. मित्रांनो, आपण 36च्या 36 जिल्ह्यांची जिल्हा विशेष या ठिकाणी आपल्या चॅनेलवरती घेणार आहे. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी या चॅनेलला जॉइन व्हायचं आहे आणि हे लेक्चर्स तुमच्यासाठी फ्री असणार आहेत. त्याच्यासाठी कोणतेही चार्ज असणार नाहीत. जे की जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी जिल्हा विशेषवरचे प्रश्न येणार आहेत. जेवढे प्रश्न येतील तेवढे प्रश्न आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळतील. तर जास्त वेळ न लावता चला आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी आहे. 2011च्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? पर्याय A आहे 26,34,200, पर्याय B आहे 25,24,100, पर्याय C आहे 24,32,300, पर्याय D आहे 23,29,500. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A 26,34,200. त्यानंतर बघा, रायगड जिल्ह्याच्या उत्तरेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? ए आहे पुणे, बी आहे ठाणे, सी आहे सातारा, डी आहे रत्नागिरी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ठाणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, रायगड जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? ए आहे सातारा, बी आहे रत्नागिरी, सी आहे कोल्हापूर, डी आहे ठाणे. तर तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सातारा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? ए आहे सातारा, बी आहे रत्नागिरी, सी आहे कोल्हापूर, डी आहे सिंधुदुर्ग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रत्नागिरी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, रायगड जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? पर्याय ए आहे 3, पर्याय बी आहे 4, सी आहे 5, डी आहे 6. तर 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 5. प्रश्न क्रमांक 6 बघा, 1891 नंतर कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आलेले कर्जत हे ठिकाण रायगड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहे? पर्याय ए आहे आग्नेय, बी आहे ईशान्य, सी आहे वायव्य, डी आहे नैऋत्य. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ईशान्य. आता मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की हे प्रश्न फिरवून विचारले जातात. जर कर्जत हे ठिकाण रायगडच्या ईशान्येला असेल, तर रायगड हे ठिकाण कर्जत तालुक्याच्या कोणत्या दिशेला आहे हे सुद्धा तुम्हाला सांगता यायला पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, मुंबई बंदर रायगड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहे? पर्याय ए आहे आग्नेय, बी आहे ईशान्य, सी आहे वायव्य, डी आहे नैऋत्य. तर 7व्या क्रमांकाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वायव्य. जर तुम्हाला असं विचारलं की रायगड जिल्ह्याच्या वायव्य दिशेला कोणते बंदर आहे, तर त्या बंदराचं नाव आहे मुंबई बंदर. प्रश्न क्रमांक 8 बघा, रायगड जिल्ह्याच्या पूर्वेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? ए आहे पुणे, बी आहे सातारा, सी आहे रत्नागिरी, डी आहे ठाणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे पुणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, आयुर्वेद औषधांचा भारतातील पहिला कारखाना म्हणून प्रसिद्ध असणारे धूतपापेश्वर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते?
पर्याय ए आहे रत्नागिरी, बी आहे सिंधुदुर्ग, सी आहे रायगड आणि डी आहे ठाणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रायगड. रायगडमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, आयुर्वेद औषधांचा भारतातला पहिला कारखाना आहे. त्यामुळं याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. याच्यावरती प्रश्न 100% येण्याचे चान्सेस आहेत आणि ठिकाण कोणतं आहे? धूतपापेश्वर. त्यामुळे इथं 3 प्रश्न बनू शकतात. त्या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 मिठाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या पनवेल बंदराचे वर्णन खालीलपैकी कोणत्या मासिकात केले होते? पर्याय ए आहे दर्पण, बी आहे दिग्दर्शक, सी आहे केसरी, डी आहे मराठा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दर्पण. तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर जे आहे मी जे विचारणार आहे की हे जे दर्पण आहे, हे दर्पण खालीलपैकी कोणाचं मासिक आहे? हे दर्पण कोणी लिहिलेलं आहे? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. आणि रायगड जिल्ह्यातून तुम्ही कोणत्या ठिकाणाहून आपला व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? ए आहे उरण, बी आहे पेन, सी आहे पनवेल, डी आहे कर्जत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पनवेल. प्रश्न क्रमांक 12 बघा, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात खालीलपैकी कोणत्या जमातीची वस्ती मोठ्या प्रमाणात आढळते? ए आहे आगरी, बी आहे कोळी, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे सी वरीलपैकी दोन्ही. म्हणजे त्या ठिकाणी आगरी आणि कोळी हे दोन्ही जमातीचे लोक राहतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 2011च्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्याची सरासरी साक्षरता दर किती आहे? ही आहे 83.26%, बी आहे 84.27%, सी आहे 85.28% आणि डी आहे 87.2%. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 13चे 4 87.2%. मित्रांनो, याची जी उत्तर आहेत ती काही पुस्तकांमध्ये वेगवेगळी आहेत. काही ठिकाणी 85 आहे, काही ठिकाणी 86 आहे, काही ठिकाणी 87 आहे. तर हे तुम्ही चांगल्या पद्धतीने बघून घ्यायचं आहे. ज्यावेळेस परीक्षा तुमच्या जवळ येईल, त्यावेळेला तुम्हाला या संदर्भातली माहिती दिली जाईल. परंतु सध्या तरी अ, याचं उत्तर जे आहे ते डी असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 रायगड जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर खालीलपैकी किती आहे? ए आहे 691, बी आहे 791, सी आहे 891, डी आहे 991. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 991. काही ठिकाणी मित्रांनो हे 993 सुद्धा दिलेलं आहे. तर तुम्ही पर्याय पाहून त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 रायगड जिल्ह्यातील पुरुष साक्षरता दर किती आहे? तर याचं सुद्धा उत्तर जे आहे मित्रांनो वेगवेगळं प्रत्येक पुस्तकामध्ये काही पुस्तकांमध्ये वेगळं दिलेलं आहे, काही पुस्तकांमध्ये वेगळं दिलेलं आहे. तुम्ही ऑनलाईन जरी सर्च केलं तरी तिथं सुद्धा तुम्हाला वेगवेगळी उत्तरं बघायला मिळतात. परंतु याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे 93.18%. तर अशा पद्धतीने मित्रांनो काही ठिकाणी मित्रांनो हे जे उत्तर आहे हे 86.15% असं सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यामुळं इथून 13, 14 आणि 15वा जो प्रश्न आहे, या संदर्भामध्ये मी तुम्हाला अपडेट देणारच आहे. परंतु तुम्ही स्वतः सुद्धा एखादं पुस्तक तुमच्याकडे जर असेल, तर त्या पुस्तकामध्ये तुम्ही स्वतः चेक करून घ्यायचं आहे, याचं उत्तर किती आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये याचं जे उत्तर आहे ते 93.18% आहे. आता हे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर 2011च्या जनगणनेनुसार ही आकडेवारी आपल्याला सांगायची आहे. त्यामुळं ही जी उत्तरं आहेत 13 ते 15 पर्यंतची मी दिलेली उत्तरं आहेत, ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी फायनल समजू नका. ज्यावेळेस तुमची एक्झाम डेट येईल त्यावेळेला सुद्धा मी या संदर्भामध्ये व्हिडिओ घेणार आहे. त्यावेळेला तुम्हाला तिथली लोकसंख्या, साक्षरता, लिंग गुणोत्तर वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्ही कोणत्या तालुक्यामधून हा व्हिडिओ बघत आहे ते निश्चितपणे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.